नागपूर शहरातील पारडी पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने फक्त 2 तासात दरोड्याचा गुन्हा उघडकीस आणून आरोपींना जेरबंद केले आहे। जबलपूर हायवेवर ट्रक चालकाला चाकूचा धाक दाखवून लुटल्याची ही घटना आहे। 24 ऑगस्ट 2025 रोजी दुपारी 12:30 वाजता झारखंड येथील ट्रक चालक बिरेंद्र छत्रू यादव मुंबईहून सिलीगुडकडे माल घेऊन जात असताना पारडी नागपूर जबलपूर हायवेवर ट्रक थांबवून बाथरूमसाठी खाली उतरले। याच वेळी 6 आरोपींनी त्याला घेरले आणि चाकूचा धाक दाखवत जेवढे पैसे आहेत ते दे, नाहीतर जीव गमावशील अशी धमकी देत जबरदस्तीने 7,000 रुपये लुटले। या घटनेवरून पारडी पोलीस ठाण्यात अपराध क्रमांक 524/2025 कलम 310/2 भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हा दाखल झाला आहे। पोलिसांनी तात्काळ सीसीटीव्ही फुटेज तपासले, तांत्रिक माहितीचा आधार घेतला आणि गुप्त बातमीदाराच्या मदतीने आरोपींचा शोध घेतला। फक्त 2 तासातच तपास पथकाने बेलत्रोडी हद्दीत सापळा रचून आरोपींना ताब्यात घेतले। चौकशीत आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली। वीरेंद्र यादव वय 36 वर्ष, राहणार झारखंड। तो मुंबईवरून सिलीगुडीला माल घेऊन जात होता। जबलपूर हायवे आमच्या पारडीच्या हद्दीत, तिथे त्याला 4 लोकांनी थांबवलं आणि गड्यावर चाकू लावून त्याला म्हटलं की जो भी माल आहे वो निकाल, असं म्हणून त्याला दमदाटी दिली आणि त्याच्याकडनं पैसे हिसकावले आणि त्याला मारहाण केली। त्यानंतर मग फिर्यादी आमच्याकडे आला। फिर्यादीने आल्यानंतर आम्ही सगळे आपल्या एरियातले इतर पोलिसांचे जवळपास 80 कॅमेरे आम्ही सर्च आउट केले आणि तांत्रिक बाबीचा उपयोग करून त्याचप्रमाणे आम्ही CCTV फुटेज पण चेक केले आणि गुप्त बातमीद्वारे आम्ही इतकी माहिती काढल्या की ते आरोपी इथे बेलत्रोडी जे पोलीस स्टेशन आहे त्या हायवेवर आहेत असं आम्हाला माहीत पडलं। तर लगेच जाऊन आमच्या DB स्टाफ आणि संपूर्ण टीमनी जाऊन त्या आरोपींना आपल्या ताब्यात घेतले। आरोपी जवळपास 4 आहेत, त्यामध्ये 2 आरोपी अकोल्याचे राहणार आहेत, 2 भंडाऱ्याचे आहेत। आरोपी क्रमांक 1 शकील खान, हसन खान, आसिफ अली, गुलाम परवेज, आसिफ हुसेन ते आरोपी आहेत। आरोपी अटक आहेत। आरोपींच्या PCR घेण्यात आलेला आहे। त्याचप्रमाणे गुन्ह्यात वापरलेली जे 2 गाड्या आहेत, ॲव्हेंजर आणि साईन गाड्या आणि त्यांचे मोबाईल, असे एकूण 2,31,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे। फक्त 2 तासात आरोपींना गजाआड करून पारडी पोलिसांनी पुन्हा एकदा गुन्हेगारीवर वचक निर्माण केला आहे। तांत्रिक तपास, CCTVचा उपयोग आणि पथकाची मेहनत या प्रकरणात महत्त्वाची ठरली आहे। 2 आरोपींचा शोध सुरू असून तपास पुढे सुरू आहे।